मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं वृत्त समोर आलंय। मिळालेल्या माहितीनुसार उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती फडणवीसांनी केली आहे। यानंतर राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे, कारण आजवर कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फडणवीसांनी अशा प्रकारे फोन करणं ही राजकीय दृष्टीने मोठी घटना मानली जाते। आता यावर पवार आणि ठाकरे काय भूमिका घेणार आणि या फोन कॉलचा निवडणुकीच्या समीकरणांवर नेमका काय परिणाम होणार येत्या काळात स्पष्ट होईलच। तुम्हाला काय वाटतं? विधान परिषदेसारखंच फडणवीस उपराष्ट्रपती पदाचं समीकरण जुळवून आणू शकतात का? कमेंट मधून नक्की सांगा। आणि हो, पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आताच सबस्क्राईब करा, कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।